नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. फार वेळ घेत नाही, आज आपल्या सोबत आहे नुपूर शिखरे. नुपूर, तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. नुपूर शिखरे हे नाव आता मराठी जनांना माहीत नाही असं होऊच शकत नाही, कारण एक वर्ष दीड वर्ष झाले असेल. 1.5 वर्षापूर्वी नुपूर शिखरे एकदम प्रकाशात आला. तो आमिर खानचा जावई म्हणून. आयरा खान सोबत सरांनी लग्न केलं आणि त्याच्यानंतर नुपूर शिखरे एकदम प्रकाशात आले की कोण आहे तो मराठी मुलगा ज्यानं जो आता आमिर खानचा जावई झालाय वगैरे वगैरे. सो तेव्हा माझे लक्ष तुझ्याकडे गेलं. त्यानंतर मी तुझ्याशी बोलायला का आलोय मी सांगेनच, पण त्यापूर्वी तुझं स्वागत. आणि तू आवर्जून वेळ देऊन मला घरी बोलवलंस आणि पाहुणचार केलास, छान कॉफी पाजलीस, याबद्दल आम्ही तुला काहीतरी भेटवस्तू देऊ. तर नेत्रा फूड्स इन्स्टंट मील तर्फे ही एक छोटीशी भेट. इन्स्टंट फूड आहे, एका वाफेवर होतं आणि प्रिझर्वेटिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तू हे एन्जॉय करू शकतोस. थँक्यू सो मच. हे अर्क ऑइल्स तर्फे लाकडी घाणा पद्धतीची कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत. त्यामध्ये केमिकल नाही आहेत, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, हे ओरिजिनल आहे. अशमन पेबल्स तर्फे हा एक छान दिवा हँड पेंटेड आहे. नाईस. तर दिवा हे आपल्याकडे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. मस्त. ही एक भेट. थँक्यू सो मच. अशमन पेबल्स, नेत्रा फूड्स आणि अर्क ऑइल हे जर तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती दिलेली आहे. शिवाय हे आत्ता आमचं चालू असताना स्क्रीनवर पण त्याचे पत्ते आलेले असतील, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. असं सगळं गिफ्ट देऊन आम्ही आधी पाहुण्यांना खुश केलंय. आता आम्ही तुमच्याकडनं माहिती काढणार. तर तुझं स्वागत. थँक्यू. आणि जसं मी सांगितलं की नुपूरचं नाव पहिल्यांदा आमिर खानचा जावई म्हणून आलं आणि मग आयरा आणि अर्थात जोडी जमली दोघांची, म्हणून मला तू पहिल्यांदा कळलास की कोण आहे नुपूर शिखरे. याच्या आधी तुम्हाला अजिबात माहीत नव्हतंस. आणि मग जेव्हा मी तुला फॉलो करायला लागलो हा कोण आहे, कारण आयराचं सिलेक्शन हे नेहमीच निश्चित चूजी असणार आहे. ज्या अर्थी तुला चूज केलं त्या अर्थी तुझ्यामध्येही असं काहीतरी असणार आहे. तर ते काय आहे? आणि मग पाहता लक्षात आलं की तू फिटनेस ट्रेनर आहेस, तू फिट आहेस, तू आयरमॅन खेळलेला आहेस, तू 1-2 नव्हे तर तू 10-12 वर्षापासून हे करतो आहेस. सो तुझेही वेगवेगळे पैलू आहेत. आणि आता तू रील स्टार झालेला आहेस, तू आणि तुझी आई. तेही खूप छान असतात, इनोसंट असतात, घरगुती असतात. सो तू कुठे डिग्निटी सोडलेली नाही आहेस, म्हणजे ती ठेवून तू सगळं करतोस. सो मला असं वाटलं की हे बंदा आले गे भाई, से बात करना पडेगा. सो मी आज इथं आलो आहे. सो पहिला प्रश्न हाच आहे, जिथं तू मला कळलास हा जो एकदम नुपूर शिखरे पटकन समजला लोकांना की हा कोण आहे, तर तू हे विस्तारानं सांग की हे कसं जमलं आणि एकदम प्रकाशात कसं काय आलास तू, कुठून सुरू झालं सगळं? म्हणजे मी आणि आयरा कसे भेटलो? हां. सो मी एक फिटनेस ट्रेनर आहे. मी आता सध्या कोणाला सांगायचं झालं तर मी युजली मला कळत नाही की काय बोलावं पटकन, कारण मी शक्यतो माझं प्रोफेशन आणि हे त्याच्याबद्दल जास्त बोलायला जात नाही. बट कोणी विचारलं तर माय वन लाईनर आत्ता सध्या असं आहे की मी आय एम अ फिटनेस ट्रेनर बाय प्रोफेशन अँड अ रनर अँड अ ट्रायथलीट बाय पॅशन. हे माझं एक डेफिनेशन आहे, सध्याचं डेफिनेशन आहे. पुढचं भविष्यात पुढे काय झालं वेगळं तर दॅट विल बी डिफरंट. सो मी 2007 पासून ॲज अ फिटनेस ट्रेनर काम करतो आहे. पर्सनल ट्रेनिंग मी फ्रीलान्सिंग करतो. तर 2013च्या आसपास मला आमिर खानला ट्रेन करायचा चान्स मिळाला. सो 6 महिन्यासाठी मी त्याला एका प्रोजेक्टवरती ट्रेन करत होतो. आणि ते झाल्यावरती ते प्रोजेक्ट झालं, देन आय वॉज बॅक. माझं आपलं आयुष्य, ट्रेनिंग वगैरे सगळं सुरू होतं. 2015मध्ये साधारण मला परत त्यांच्या ऑफिसमधनं कॉल आला. तर मला वाटलं परत काही प्रोजेक्ट असेल किंवा ट्रेनिंगसाठी असेल. तर तेव्हा भेटले, तेव्हा बोलले की माझ्या मुलीसाठी मी ट्रेनर बघतोय. अरे वा. सो 2015 पासून मी आयराला ट्रेन करायला लागलो. सो आय यूज्ड टू ट्रेन हर अर्लियर. आणि 2015 ते साधारण 2020 पर्यंत ट्रेनिंग ऑन अँड ऑफ. मग ती शिकायला गेली होती तेव्हा ऑनलाईन कधी कधी व्हायचं, पण ऑन अँड ऑफ होतं, बट कॉन्स्टंट एक सुरू होतं.
19-20च्या आसपास वी काइंड ऑफ बिकेम फ्रेंड्स. आणि 2019च्या एंडला साधारण तिने एक प्रोजेक्ट केला होता, तिने एक प्ले केला होता ज्याच्यामध्ये मी त्यांच्या काही ॲक्टर्सना ट्रेन करत होतो किंवा बॅकस्टेज तिला थोडी हेल्प करत होतो. त्यावेळेस मग देन वी बिकेम क्लोजर फ्रेंड्स अँड देन वी स्टार्टेड डेटिंग. आमचं प्रॉपर 2020ला पण खूपच वेळ घेतला सुरू म्हणजे झाला. 15ला ट्रेनिंग तुमची ओळख झाली असावी, 15 ते 20 म्हणजे ऑलमोस्ट 5 वर्ष घेतली. हा म्हणजे त्याच्या आधी ती लहान होती. आमच्यामध्ये 12.5 वर्षाचा फरक आहे. सो ते मुद्दामून नाही असा तो वेळ वगैरे घेऊन मी काही केलं नाहीये, बट ते झालं ऑर्गॅनिकली झालं बिकॉज ती शी हॅड हर लाईफ, माझं आयुष्य वेगळं सुरू होतं. सो ते कधी झालं नाही. ऑब्व्हियसली ते थोडं ट्रिकी पण स्पेस होती ना, कारण आय यूज टू ट्रेन हर फादर आणि मग थोडं प्रोफेशनलिझम, मग एक रिस्पॉन्सिबिलिटी असते वगैरे. सो ऑर्गॅनिकली गोष्टी झाल्यावरती इट वॉज फाईन. आणि मग 2020मध्ये मग आम्ही डेट करायला लागलो. मग आम्ही लॉकडाऊन झाला. मग लॉकडाऊनमध्ये ती तिच्या घरी, मी माझ्या घरी, आई आणि मी दादरला आम्ही होतो. दादरला राहायचा आधी? मी दादरला राहायचो. सो तिकडे वी वर लॉक्ड आमच्या घरामध्ये. मग त्यावेळेस ऑनलाईन डेट्स, मग रात्रभर जागून ती तिच्या लॅपटॉपवर, मी माझ्या लॅपटॉपवरती एकच मूव्ही एकत्र सुरू करून रात्रभर बघणं. मग तिने तिच्या घरी कॉफी, मी माझ्या घरी कॉफी, अशा डेट्स वगैरे आम्ही केल्या. आणि लॉकडाऊन लिफ्ट झाला, पहिला जो लॉकडाऊन लिफ्ट झाला, कारण पहिला लॉकडाऊन खूप स्ट्रिक्ट होता, खूपच होता म्हणजे. आणि त्यावेळेस घाबरलो पण होतं सगळे. आणि त्यातनं मी आणि आई एकटेच, कारण एक 6-7 महिन्यापूर्वी बाबा गेले होते, त्यामुळं मी जास्त अजून काळजीपूर्वक होतो की नाही ह्या बबल मधनं मी, बिकॉज इट्स ओनली 2 of us. सो तो खूप स्ट्रिक्ट होता लॉकडाऊन. मग तो लिफ्ट झाला तेव्हा, आय डोंट नो इफ यू रिमेंबर, तो पॅचेसमध्ये लिफ्ट झाला. आधी त्यांनी रनर्स आणि सायकलिस्ट आणि ते अलाव केले लोकांना एक्सरसाइज. ते झाल्या मी धावत मग इकडे यायचो, सुटला पळत. धावत इकडे यायचो, भेटायचो, धावत जायचो. मग थोडं गोष्टी इज आउट झाल्यावरती देन वी स्टार्टेड प्रॉपर डेटिंग. आणि मग तेव्हापासून आयरा बरोबर आय थिंक पहिला फ्रॉम द वर्ड गो इट वॉज की हे सिरियस आहे, दिस इज व्हॉट इट इज. अँड आम्हा दोघांना वी फेल्ट लाईक वी वॉन्ट टू गिव्ह दिस अ सिरियस. सासरी बोलचं काय म्हणणं होतं? त्यांनी सिलेक्ट केला होता. जेव्हा पहिल्यांदा मी डेट करायला लागलो तेव्हा त्यांचं असं व्हायचं ना की हा बताओ भाई तुम लोग का कैसे क्या हुआ, अभी आगे क्या करणे. तेव्हा मी म्हणलं की तुम्हीच म्हणला म्हणून. तू असं खरंच म्हणाला होतं? तर मजेत म्हणलं होतं मी. बट तसं झालं. पण घरच्यांचं काहीच नाही, कारण त्यांचे घरचे सगळेच, मी माझ्या आईला पण सांगत असतो की मला त्यांच्या फॅमिली बरोबर एवढा कम्फर्ट आहे सगळ्यांबरोबर. म्हणजे मी आयराची आई, मी आय वुड लाईक टू बिलीव्ह मी खूप क्लोज आहे तिच्याशी. बाबा आहेत, मग बाकीची फॅमिली, जुनैद झाला, बाकी सगळेजण खूप कम्फर्ट फील करतो मी स्वतः. आई पण आय थिंक खूप त्यांच्याबरोबर खूप कम्फर्टेबल झाली आहे. त्यामुळं असं कधी नव्हतंच की यांना काय वाटेल किंवा काय वाटणार नाही. पहिल्यापासून आय थिंक ते सगळ्यांनाच असं एक माहिती होतं की हां हे दिस इज सिरियस, दिस इज, हे असे फालतूगिरी काही नाही करणार. या सगळ्यामध्ये आपण नेमकं काय करतोय आणि त्यामुळे काय होणार आहे याचा तुला अंदाज होता? म्हणजे कारण तू यापूर्वी एकदम शेलमध्ये होता, सोशली कुठं फार माहीत नव्हतास कोणाला, त्यामुळे जे एक्सपोजर मिळतं आपल्याला ते पचवणं सोपं गेलं का? म्हणजे एक अंदाज असतोच ऑब्व्हियसली, कारण डेटिंगच्या आधीसुद्धा किंवा जेव्हा केव्हा मी कोणाला कधी अशा मोठ्या पर्सनॅलिटीला ट्रेन केलं आहे किंवा त्यांच्या आसपास राहिलो आहे, तो साधारण अंदाज असतो की म्हणजे कशी पर्सनॅलिटी आहे, लोक कसे यांच्याकडे बघतात, आणि ते थोडं स्टारडम जे आपण म्हणतो त्याचा होता. पण हे एवढं आउट ऑफ प्रपोर्शन जाईल याचा डेफिनेटली नव्हता, कारण पहिली वेळ आहे, मला काहीच एवढा अंदाजा नव्हता. एक असतं की माहिती आहे, दुसरं असतं एक्सपिरियन्स करणं. तर ते एक्सपिरियन्स करणं वॉज 10 times or even more bigger than what one would imagine. या सगळ्यामध्ये लग्न, त्या लग्नाच्या वेळची ती तुझी स्टाईल, तू काय पळत आला, हा काय म्हणजे काय थॉट प्रोसेस होती याच्या मागची?
थॉट प्रोसेस खरं खूप सिम्पल होता. म्हणजे मला हे बारात आणि याचं एवढं फॅसिनेशन नाहीये. तर जेव्हा आमची बोलणी सुरू होती, लग्नाची डिस्कशन सुरू होतं, तेव्हा असं झालं की बारातचं काय करायचं वगैरे. तर म्हटलं मला ते काही करायचं नाहीये. आणि ते सायनिंग होतं. आमचं मेन लग्न उदयपूरला झालं. तर सायनिंग आम्ही 3 जानेवारीला डेट ठेवली आहे, कारण आम्ही 3 जानेवारीला आम्ही एकमेकांना डेट करायला लागलो. सो आम्हाला सायनिंग 3 जानेवारीला करायचं होतं, कारण आम्हाला ऑफिशियल डेट ती हवी आहे. सो त्या दिवशी सायनिंग होतं आमचं. मग लग्न पण आम्ही काय केलं माहिती आहे, तिला आणि मला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या एकत्र केल्या. तिला आणि मला जे लोक आम्हाला आवडतात त्यांना एकत्र केलं आणि आम्ही सगळ्यांनी पार्टी केली. म्हणजे त्याच्यामध्ये असं काही रिच्युअल्स किंवा त्याच्यामध्ये ह्या गोष्टी करायच्यात वगैरे असं नाही केलं. जे आवडतं ते केलं. तर सायनिंग च्या दिवशी बारातचं काय करायचं वगैरे हा विषय झाला. तर म्हटलं मला असं काही नाही आहे. वेनसडे होता. म्हटलं मी धावत येईन, बिकॉज जेव्हा लॉकडाऊनमध्ये हे सगळं चाललं होतं तेव्हा एक असा थॉट होता की मला तुझ्यापर्यंत पोहोचायला काही गरज नाहीये, मी बास आहे, आय एम इनफ. त्यामुळे मी धावत जायचो. सो म्हटलं की हे जर का आपण एवढं स्पेशल ठेवतोय की 3 तारखेलाच करायचं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण फोकस करतोय, आणि इफ यू वॉन्ट अ स्पेशल थिंग, मग माझ्यासाठी ती स्पेशल थिंग आहे की मी तुझ्याकडे धावत येतो, जे आमच्या दोघांसाठी आहे की तो म्हणून मग धावत येतो म्हणलं. पण लाईक मगाशी आपण जे बोललो की मला वाटलं बुधवार आहे, ते पण संध्याकाळी, आणि हा माझा रोजचा धावायचा रस्ता आहे. लाईक कुणालाच कळणार नाही, कारण तिकडे रस्त्यावरती लोक धावतात आणि तोपर्यंत असं म्हणजे कोण आहे मी काय असं एवढं माहिती नव्हतं. तर मी धावत जाईन, कोणाला कळायच्या आत मी हॉटेलच्या आतमध्ये, लँड्स एंडमध्ये झालं, हॉटेलच्या आतमध्ये असेन, फ्रेशन अप होऊन आपण साईन वगैरे करूयात. पण तसं नाही झालं, कारण त्या लोकांना म्हणजे सगळ्या मीडियाच्या लोकांना जे लग्नाच्या आधी जे 2-3 इव्हेंट्स झाले त्यातली 2 गोष्टी माझ्या घरी झाल्या. मी आणि आई आधी सांताक्रूजला, दादर नंतर आम्ही सांताक्रूजला शिफ्ट झालो, तिकडे झाल्या. तर त्यावेळेस त्यांना माझं घर कळालं कुठे, आणि त्यांनी घराच्या खालती स्वतः पाक केलं. त्यांना 2 रात्र म्हणजे कधी घरातनं बाहेर गेले मीडियाची लोक होती. मग तसं झाल्यावरती मी धावायला सुरू करायच्या आधी आयराला फोन केला, म्हटलं की लिसन असं आहे आणि मीडियाची लोक खालती आहेत. मग मी सकाळपासून 3-4 गाड्या पाठवल्या घरातनं की मित्रांना गाडीत बसून पाठव, आईला गाडीत बसून पाठव. मला वाटलं जातील, कारण आता सगळेच गेले. लिटरली मी आणि माझा एक बेस्ट फ्रेंड जो आहे, आम्ही दोघंच घरात होतो आमच्या. आणि तो खालती जाऊन बघून आला, तो म्हणून नुपूर अजून येत. मग मी आयराला फोन केला, म्हटलं लिसन असं आहे, हे थोडंसं जर का फॉलो केलं तर थोडं आउट ऑफ प्रपोर्शन जाईल, तर काय करूयात. ती म्हणली की आपण ठरवूया ना, आपण करूयात. म्हटलं आर यू शुअर. म्हणलं, ती म्हणली तुला प्रॉब्लेम आहे का. म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण माझे बाबा नाही आहेत आमिर खान, माझ्यावरती काही येणार नाहीये. इट शुड नॉट रिफ्लेक्ट बॅड ऑन हिज नेम. करेक्ट. बट लाईक आय सेड, घरचे पण सगळे कॅज्युअल होते, आणि आयरा म्हणली की आपण आपलं साठी करतो ना, विल डू इट. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी धावायला सुरू केलं. मग माझे 3 मित्र घरी आले, जे माझ्याबरोबर धावतात, माझ्याबरोबर ट्रेनिंग करतात, एकत्र आम्ही रेसेस करतो. आम्ही धावायला सुरू केलं, आणि मग तेव्हा हे सगळं झालं. नाउ द रिझन वाय आयरा म्हणत होती की तू धावतच आहे, कारण तिने ना ऑन द वे एक काही गोष्टी ठरवल्या होत्या. सो तिने त्या 7 किलोमीटर 7.5 किलोमीटरचा जो स्ट्रेच होता, त्याच्यामध्ये मला प्रत्येक पॉइंटला तिने कसं प्लॅकार्ड ठेवलं होतं की हे वेर आर यू. मग थोडा मग माझा मित्र ते प्लॅकार्ड घेऊन उभे होते. मग दुसरं आय एम वेटिंग फॉर यू, आर यू देअर येट, हे लिसन वी आर गेटिंग मॅरिड. अशा व्हेरी स्वीट, नॉट एक्झॅक्टली, पण एक स्माइली, अशा 7-8 प्लॅकार्ड मोटिवेट केलं तिने प्रत्येक ह्याच्यावरती. सो तिने हे प्लॅन केलं होतं. सो तिच्या मनात होतं की नाही मी हे प्लॅन केलंय, हे आपण असंच करूयात, जे मला सरप्राईज होतं. सो इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज.
एक प्रत्येक किलोमीटरला असं काहीतरी एकदम एकदम कार्ड flashy, हा तो ती एक मेमरी झाली. मग तिचे काही मित्र जे बाहेर गावावरनं आले होते ते गाडीतनं आम्हाला फॉलो करून वगैरे ते सगळं इव्हेंट झाला तो. हा, तर ते तसं झालं होतं. म्हणून मग तिच्या मनात होतं की तू नको चेंज करू प्लॅन, तू कर. सो ते झालं. अँड लाईक आय सेड ते थोडंसं आउट ऑफ प्रपोर्शन झालं. आणि मग लोकांनी तो फिटनेस ट्रेनर आहे, मग तो रनिंग प्रमोट करतोय किंवा असं हे पब्लिसिटीसाठी केलंय किंवा चुकीचा टायर. पण खरं सांग मला आता, हे सगळं झाल्यानंतर आई तर कन्व्हिन्स होती तुझे करणार आहेस, कारण ती आईला माहिती आहे सगळं. आई सुद्धा बघते सगळं बरं का, तर बसून त्या ऐकतायत सगळं. पण हे सगळं इव्हेंट झाल्यानंतर त्यांच्याकडनं, आमिर खानकडनं किंवा तिच्या आईकडून असं काही म्हणजे काय गरज होती काही करायची, कशाला केलं असं काहीच नाही. कारण अजून एक दुसरी गोष्ट ना, त्या लग्नामध्ये जेवढी लोक होती, लाईक मी मगाशी जवळचे लोक होते सगळे, जे आम्हाला वाटले की हे इम्पॉर्टंट आहेत लोक, त्यांनाच बोलवलं होतं. त्यांच्यातला कुणालाही उचललं आणि विचारलं ना हा प्रश्न, तर ते लाईक हा नुपूर ना, हा साऊंड्स नॉर्मल, हे असं आहे. त्यामुळं त्यांना पण काही असं ऑड वाटलं नाही, आम्हाला पण काही ऑड वाटलं नाही. आणि लाईक आय सेड अर्लियर, दिस वॉज स्पेशल फॉर अस. त्याच्यापुढे काही या सगळ्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमचं नाव जेव्हा खूप मोठ्या खानदानाबरोबर जोडलं जातं, जो इंटरनॅशनल स्टार असतो नवे आमिर खान, त्याच्याबरोबर जोडलं गेल्यानंतर तो एक वलय आहे, तो ऑरा आहे, कम्प्लिटली वेगळा ऑरा आहे जो सगळ्यांना घेतो आपल्यामध्ये. तर लग्न केल्यानंतर, तुम्ही एकत्र आल्यानंतर, ती फॅमिली भेटल्यानंतर, ह्या ऑरातून तू वेगळा वाटतोस, दिसतोस, तू तुझी वेगळी वाटचाल करतोस हे कळतंय. त्या ऑराचं प्रेशर आलं नाही तुला कधी? टू बी ऑनेस्ट नाही आलं. कारण याचं खूप एक सिम्पल माझ्या दृष्टिकोनातून हे आहे की मी जेव्हा त्यांना भेटतो, सॉरी मला कॅमेरा पुढे ना त्यांना म्हणायला ऑड जाते, मी जेव्हा त्याला भेटतो माझ्या सासरी बुवांना, तर तोच इतका सिम्पल आहे ना की त्याचं स्टारडम तो असं रिफ्लेक्ट करतच नाही. मग तोच नॉर्मल आहे. त्यामुळं आसपासच्या गोष्टी आणि आसपासची लोक नॉर्मलच राहतात. हे एक खूप मोठं रिझन असू शकेल. कारण जे आपण परसिव्ह नाही करत ना, ते आपल्या वागण्यातनं पण होणार नाही, ते एक आहे. आणि दुसरा माझा एक फेवरेट, जे मी मला पण एकदा सांगितलं होतं, पहिल्यांदा आम्ही कुठून तरी आलो होतो आणि आयुष्यात पहिल्यांदा मी चॉपरमध्ये बसलो होतो. कारण आम्ही आलो ते चॉपरने आलो उतरलो, आम्ही त्या पवन हंसला उतरून आयरा, बाबा तिचे, आम्ही सगळे ते तिच्या घरी येणार होते. मला आईला भेटायला सांताक्रूजला जायचं होतं. तो म्हटलं तुम्ही जा, मी भेटून येतो. तो ओके झालं. चॉपर राईड झाली आहे, सगळं गाडीतनं वगैरे आलं आहे, सगळं झालं. बाहेर आल्यावर ते गाडीतनं गेले, मी आपलं रिक्षा करून ती 2 रिक्षा 3 रिक्षा नाही म्हणलं की लगेच चौकात येते ना माणसाची. त्यामुळे ते आय डोंट थिंक या गोष्टी डोक्यात जाऊ शकतील, कारण नाहीच आहे ती कपॅसिटी आपली. रिक्षाने खरी. या मला गंमत वाटते ऐकायला, म्हणजे हे मला न पटणारं असू शकतं. कुणी जर असं मला बाहेरून सांगितलं असं ना, तर मला चल काही सांगतोस तू असं वाटू शकेल, पण असू शकतं. मला ह्या तिथे एक असा किस्सा झाला होता की मस्तपैकी चॉपर मधला फोटो मला त्यांनी तुम्ही येऊन बसता का इकडे? म्हणजे मी एकच मिनिट या ना. खूप मजा वाटते तुमचं. ती खुर्ची घे ना. ओके. जनरली आता मी नुपूरशी बोलत असताना अर्थात प्रीतमजी मागे बसल्या होत्या आणि त्या ऐकत होत्या सगळ्या. आणि ऐकता ऐकता हा आता चॉपरचा किस्सा झाल्यानंतर आईला काहीतरी बोलायचं आणि त्या तिकडून सांगायला लागल्या मला. मी म्हटलं तिकडे बसू नका, तुम्ही इथे या. त्यामुळे आता त्या आलेल्या आहेत. तुमचं खूप खूप स्वागत. नुपूरची आई आणि नुपूर दुग्ध शर्करा योग म्हणतात त्याला. उम्मीद से दुगना मिल गया मेरे को. सो तो चॉपरचा जो काही किस्सा आहे तो आता आणखी या सांगणार आहेत, मग आपण पुढे जाऊ. आणि तो मला अगदी आठवतोय की नुपूरने मला चॉपर मधचा मस्त फोटो काढला आणि मला SMS व्हॉट्सअप केला. हा नुपूर किती छान ना, भारी नरे नुप्या, कसं वाटतंय काय वाटतंय. एक किती वेळाने येणार होता मला माहिती होतं, त्यामुळे मी तो साधारण तो वेळ पाहून मी त्याला फोन केला. तर नुपूर कुठे आहेस रजा? जमिनीवरती. माझ्या रिक्षात घर येतं. त्याचं ते इतकं गमतीशीर आहे ना त्याचं. आणि
तो पॉइंटच तो आहे की ते जे काय आहे ते त्यांनी कमवले, ते त्याचं आहे, त्याला ते वापरता येतं. आपले नाही आहेत तर ते आय डोंट थिंक ते रिफ्लेक्ट होतं. एक शेवटचा प्रश्न या केसबद्दल विचारतो, मग मी तुझ्या आयर्नमॅनकडे येणार आहे. तो हा की कुठलंही लग्न जेव्हा बाप मुलीचं लावून देतो ना, तेव्हा हा मुलगा काय करतो माहीत असतं आपल्याला, पण एक 4 प्रश्न विचारतो की बाबा तू हे करशील ना, ते करशील ना, हे करणार आहेस का. ते प्रश्न काय होते? हो, ते आमचं बोलणं झालं होतं की लाईक आय सेड, त्यांना ना अदर दॅन ही बिंग अ स्टार अँड हू ही इज, ही अख्खी फॅमिली ही खूप जेन्युन लोक आहेत आणि ते खूप रियालिटी कळणारे आणि अंडरस्टँडिंग असणारे लोक आहेत. त्यामुळं हे खूप असं रिअल एक डिस्कशन झालं की बाबा असं नाही की पैसे वगैरे, बट जनरल काय करेक्ट आहे. चौकशी. ऑब्व्हियसली मी त्याला ट्रेन करत होतो आणि फॅमिलीशी एवढ्या वर्षांमध्ये कनेक्ट असल्यामुळे सगळे इन अँड आउट्स माहिती आहेत की काय प्रोजेक्ट्स केलेत किंवा कुठे काय. सो त्याचा कधीच हे नव्हता प्रॉब्लेम नव्हता. बट की तुला पुढे प्लॅन आहे का, कारण आय एम व्हेरी क्लिअर की माझं जे काय चाललंय, माझं आयुष्य, ट्रेनिंग, रेसेस वगैरे, मला हेच करायचं आहे. मला जास्त नाही एक्सप्लोअर करायच्यात गोष्टी. कधी काही वाटलं तर वेगळी गोष्ट आहे. सो ह्याच्यावरनं झालं होतं की, आणि दुसरं म्हणजे आय थिंक फायनान्शियल त्यांचं एवढं स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांचा हा प्रश्न होता की कसे करतील, हा कधीच नव्हता. फक्त पुढचं काय प्लॅनिंग आहे किंवा कशात इंटरेस्ट आहे, कशात नाही आहे, हे सगळं झालं. सो त्या गोष्टी झाल्या होत्या, बट तो कधी असं ना एक ते फिल्मी होतात ना गोष्टी की तुम्हारा लडका क्या करता वगैरे, हा टोन कधीच नव्हता. हे कमाते कितना हो. हे इट वॉज ॲज सिम्पल एज की हिनी किंवा माझ्या बाबांनी विचारणं की तू काय प्लॅन काय तुझे, इतकं सिम्पल होतं. तर ते झालं आणि त्यानंतर काहीच नाही, तर डिस्कशन पुढे काहीच नाही. जेव्हा नुपूरनं पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं ना की आई माझं असं झालं की आयरा बरोबर मी डेट करतो आणि मी लग्न करण्याचा विचार करतो, पहिली रिॲक्शन काय होती तुमची? बापरे, कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. एज डिफरंट, लाईफस्टाईल डिफरंट, आर्थिकदृष्ट्या डिफरंट, त्यांची सर्कल वेगळं, आम्ही कॉमन, आणि अगदी काहीच म्हणजे हे नाही. म्हटलं बापरे कसं काय होणार. तू उत्तम त्याचा मित्र होऊ शकतेस तिचा. करेक्ट. पण हे सगळं जमण्यासाठी, कारण लग्न ही कन्सेप्ट आपल्याकडे खूप वेगळी आहे की का जिम्मेदारी आहे, त्याच्यातनं तुम्हाला जबाबदारीने दोन्ही कल्चर्स वेगळी आहेत ना. कल्चर वेगळं, सोशली कल्चर वेगळं, इकॉनॉमिकली वेगळं आहे, फायनान्शियल वेगळं आहे, एव्हरीथिंग. ते असून सुद्धा या दोघांनी एकमेकांसाठी राहणं आणि त्यांच्यासाठी एकमेकांच्या जबाबदाऱ्या घेणं, हे मला जास्त हे वाटत होतं. कसं होणार मॅच. तर हा किस्सा हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा हे सगळं झालं. बघू मा वगैरे आम्ही दोघांनी घरामध्ये, कारण मला सपोर्ट मिस्टर गेल्यानंतर आमचाच आहे, या नुपूरचाच आहे. मला आठवते मी, एरिना, आमिरजी आणि आयरा आणि नुपूर असे बसलो होतो. कारण मला माझी जी लाईफ, जे माझं गेलेलं आहे, आज मी 60 वर्षाची आहे, त्याच्या मागचं लाईफ, माझ्या आलेल्या आयुष्यातले काही प्रसंग, चांगले वाईट, बाहेरनं कुठनं कळण्यापेक्षा मला माझ्या त्यांना सांगायचं होतं. आणि मी त्यांच्याकडे गेले. एकच गोष्ट त्यांना सांगितली की माझी जी संपत्ती आहे ना, ती फक्त हा माझा मुलगा आहे, आणि ह्याच्यातनं माझ्या काही गोष्टी ज्या मला महत्त्वाच्या बोलायच्या होत्या त्या मी त्यांच्या पुढे मांडल्या. आणि कोणालाही विश्वास वाटणार नाही, जसं ह्यांनी पण सांगितलं, इतके छान रिलेशन आहेत ना आमचे सगळ्यांचे. आणि आम्ही फॅमिली बॉन्डिंग काय आहे ना, ते ऍक्च्युअली आता अनुभव गोड. वा. आणि ह्याच्यात हेच पाहिजे ना की त्यांनी तुम्हाला हवं तसं राहू दिलंय, आणि ते पाहिजे तसं राहत आहे. अगदी बरोबर, एक्झॅक्टली, काही प्रॉब्लेम नाही. आणि याचं क्रेडिट जेवढं तुला तेवढं आयराला पण आहेच. म्हणजे शेवटी खूप आहे, म्हणजे हे इन अ वे सॅक्रिफाईसच आहे की काही गोष्टी मला सोडायच्यात, काही गोष्टी मला सोडायच्यात, समजून घ्यायच्या. सो वा, छान वाटलं मला हा सगळा किस्सा कळला. आता नुपूरकडे येतो मी. नुपूर जसा मला माहीत झाला तो ह्या सगळ्या इव्हेंटमुळे आणि तुमच्या लग्नामुळे मला कळलं, पण त्याच्याही आधी जसं तू सांगितलंस की 7 पासून तू ट्रेनर होतास, 12 पासून तू आयर्नमॅन करतोस, 12-13 पासून. जनरली कुठली मराठी मुलं असं करत नाही. जनरली मराठी मुलं क्रिकेट जॉईन करतात, टेबल टेनिस खेळतात, किंवा असं आपल्याला माहीत असलेले गेम्स, चेस, बॅडमिंटन वगैरे वगैरे टाईप्स. हे आयर्नमॅनचं कसं काय डोक्यात शिरलं? एक
आणि दुसरं मगाशी मी विचारलं की पैशाचं काय, म्हणजे हा जो सगळा घाट असतो ना, Expensive हा आहे. खूप एक्सपेन्सिव्ह आहे, तर हे भागत होतं का सगळं? सो मल्टिपल गोष्टी आहेत. मला ना समवेअर असं वाटतं की आय एम अ स्पोर्ट्समन ॲट हार्ट. मी आधी टेनिस खेळायचो आणि टेनिसमध्ये काही झालं नाही माझं, पण ते नाही झालं म्हणून माझ्यातला स्पोर्ट्समन संपला नाही. ॲक्टिव्ह फिटनेस हे सगळं आहेच आहे, पण एक कुठला तरी स्पॉर्ट मला अजूनही वाटतं की करायचं आहे, वाटायचं. सो मॅरेथॉन्स वगैरे झाल्या, हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन. मग एका मित्रांनी सांगितलं की अरे आपण ट्रायथलॉन्स करू ना, आयर्नमॅन करू. सो मला नाव खूप आवडलं की आयर्नमॅन, वा. सो म्हणून आम्ही साइन अप केलं आणि हाफ आयर्नमॅन केली होती. अँड लाईक यू सेड की या सगळ्या गोष्टी खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, स्पेशली फ्रॉम द काइंड ऑफ बॅकग्राऊंड आय कम फ्रॉम. ह्या थोड्याशा जड जाणाऱ्या गोष्टी आहेत फिनान्शियली. बट ह्याचं आन्सर पण मला स्पोर्टनेच दिलं. जे काय मागच्या वेळेसचे फेलियर्स होते मागच्या स्पोर्ट्समधले, ज्या टेनिसच्या वेळेसचे, बी इट एफर्ट्स, बी इट स्किल्स, आणि टेनिस पण खूप एक फायनान्शियली खूप हेवी स्पोर्ट आहे. सो बी इट फायनान्शियल, ज्या काही चुका होत्या त्या आता मला नेक्स्ट मी जे एक कमिटमेंट घेईल त्याच्यामध्ये नाही करायच्या त्या होत्या. तर मी एका पॉईंटला एक फंड सुरू केला. एक तर म्युच्युअल फंड्स माझे सुरू केले आणि दुसरा एक फंड सुरू केला की तो फक्त माझ्या रेस फंडमध्ये असेल. सो मला आता ऑक्टोबरमध्ये सपोज रेस करायचे, तर मी ऑक्टोबरमध्ये रेस करायचे म्हणून ऑगस्टपासून खालीवर करायला नाही लागणार. मला ऑक्टोबरमध्ये रेस करायचे ना, मग मी पुढच्या वर्षीची तयारी आत्तापासून सुरू करायला लागेल. त्याप्रमाणे फंड्सचा ब्रेकडाऊन करून मी हळूहळू पैसे साठवायला लागलो. मला खूप चांगले मित्र आणि चांगली लोक आयुष्यात मिळाली ज्यांनी मला फायनान्शियली ॲडवाईस देण्यापासून, गाईड करण्यापासून खूप गोष्टी केल्या. त्यामुळे माझा एक मित्र आहे जो माझे फंड्स बघतो, 2-3 मित्र आहेत जे मला ॲडवाईस करतात. सो ते पहिल्यापासून आलंय. पण मगाशी जसं मी म्हणलं की नुसतंच एखादा स्पोर्ट करायचा आहे, इन दिस केस आयर्नमॅन करायचे म्हणजे फक्त आयर्नमॅन करायचे म्हणजे स्विम, बाईक, रन ही फक्त माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. मग त्या रेससाठी लागणारा सगळ्या गोष्टी, ट्रेनिंग, न्यूट्रिशन, तुमचं रेस रजिस्ट्रेशन, हॉटेल, फ्लाईट, सगळं ही सगळी तुझी रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे त्याच्यामध्ये फायनान्स हा एक खूप मोठा एक भाग आहे आणि तो घेण्यासाठी कुठलं बाकीचं काही कॉम्प्रोमाइज होऊन नाही द्यायला पाहिजे. म्हणजे तुझं रेग्युलर लाईफ तर राहिलंच पाहिजे. हा, म्हणजे जे घरचे खर्च आहेत किंवा मग ते नाही कॉम्प्रोमाइज झालं पाहिजे. दॅट इज नॉट अनफेअर, दॅट इज अनफेअर टू देम. आणि त्यावेळेस म्हणजे घरच्यासाठी किंवा बाबा ह्या सगळ्यांना ते सफर नाही झालं पाहिजे. सो ते मला एका स्पोर्टने शिकवलं की फंड सुरू करायचे, देन वर्षभर सेव्ह अप करायचं अँड मग रेस करायची. ती सवय साधारण 2-3 रेसपासून मला लागली, जी अजूनही चालली. म्हणजे माझा तो अजूनही फंड सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पडत राहतात आणि त्याच्यातनं मी रेस करत राहतो. पण या सगळ्यामधून काय मिळतं? मज्जा. एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. महागडी मज्जा असं वाटत नाही. मग काही लोकांना कसले कसले शॉक असतात आणि काही लोक करतात. पण पॅशनसाठी आय डोंट थिंक एवढे जर का जास्त कॉम्प्रोमाइज होत नसेल तर एवढा विचार नाही करावा, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि मला जेन्युअनली हा स्पोर्ट आवडतो. आयर्नमॅन. मला ट्रायथलॉन्स बेसिकली आवडतो. तुला काय याच्यामध्ये? एक तर सो आता इतक्या रेसेस केल्यानंतर ना माझं थोडंसं एक माइंड शिफ्ट झालाय की आता आयर्नमॅन लास्ट 4-5 रेसेसमध्ये असं झालंय की आता नुसतं स्पोर्ट नाही राहिलाय. आता माझ्यासाठी ते एक इयरली ट्रिप झाली आहे. कधी फॅमिली, कधी फ्रेंड्स ह्यांच्याबरोबर एक इयरली ट्रिप झाल्यासारखं झालंय. दुसरी गोष्ट, तो खूप डिमांडिंग स्पोर्ट आहे. म्हणजे 3.8 स्विम, 180 बाईक आणि 42 किलोमीटर रन इज व्हॉट अन आयर्नमॅन इज, अ फुल आयर्नमॅन. सो हा असा स्पोर्ट नाही की तुम्ही उद्या उठून करा, तुम्हाला ट्रेनिंग करावं लागतं. सो
जेव्हा मी एका रेसला साइन अप करतो ना, दॅट गिव्स मी अ सेन्स ऑफ गोल की माझं हे आता वर्षभर ही लाईफ हे डिसिप्लिन राहील, ते मला आवडतं. मला जेन्युअनली ते एक डिसिप्लिन, ती एक कमिटमेंट एका स्पोर्टसाठी, ह्या स्पोर्टसाठी स्पेसिफिकली आवडते की रोज उठून तुझं ट्रेनिंग करायचं. सो तो एक लॉंग टर्म गोल राहतो मला एका सेट. ह्याच्यामुळे थोडं फायनान्स पण इन चेक, डिसिप्लिन होतं. तसे मी खूप फालतू खर्च करतो, पण त्यातल्या त्यात की नाही, इम्पॉर्टंट गोष्टींसाठी पैसे सेव्ह कर किंवा इम्पॉर्टंट गोष्टींसाठी टाइम सेव्ह कर, इम्पॉर्टंट गोष्टीसाठी कमिटमेंट दे. हे वर्षभर राहतं, तो एक चेक राहतो. आणि फिरायला आवडतं, त्यामुळं ह्या रेसेस ज्या डेस्टिनेशन्समध्ये होतात त्या खूप मस्त असतात, सिनिक असतात. त्यामुळे ती एक एक्साइटमेंट असते की आता कुठला देश बघायचा, आता कुठल्या, भारी आहे. म्हणजे ट्रिप पण झाली आणि रेस पण झाली. सो ह्या सगळ्यासाठी मला आता हा स्पोर्ट जास्त आवडायला लागला, स्पेशली इन लास्ट 4-5 इयर्स. नुपूर आधीपासून असाच होता. म्हणजे त्याच्याशी बोलल्यानंतर किंवा बोलताना मला असं जाणवत होतं की तो सॉर्टेड आहे. म्हणजे मला हे करायचं होतं, पण मला याच्यामध्ये फेल्युअर झाली, ओके, पण मला हेच करायचं आहे, म्हणजे स्पोर्ट्सच करायचं आहे. हा नेहमी हा करतो, पण मी डेडिकेटेडली करतो. ह्याला एक थॉट प्रोसेस लागते तुमची. बरोबर. तर हा नुपूर असाच होता आधीपासून की नंतर झाला तसं? एक 2 गोष्टी बोलीन मी, की आयर्नमॅनचं जेव्हा त्यांनी ट्रेनिंग करायला सुरुवात केली तेव्हा त्याला शिस्तीत राहावं लागलं, हे पहिलं त्यांनी स्वतःहून सांगितलं. पण मला माहिती आहे, म्हणजे मी पाहिलेलं आहे की तो जुहू बीचवरती एक काही ठराविक पैसे घेऊन ना, काय म्हणतात त्याला, वर्कशॉप्स घ्यायचा. आणि त्या वर्कशॉपमधनं जे पैसे मिळतील ना ते त्याला त्या ह्याच्यामध्ये करायचा. म्हणजे इतक्या कमी पैशामध्ये तो वर्कशॉप आठवतो. सो मी हँडस्टँड वर्कशॉप्स वगैरे करायचो. अच्छा. सो माझ्या पहिल्या रेससाठी मला ते फंड करा वगैरे, ते सगळं क्राऊड फंडिंग पर्सनल याच्यासाठी मला नाही आवडत. बरं. आता मी पुढच्या वर्षी टाटा मुंबई मॅरेथॉन धावतोय, ती अगत्सू फाउंडेशन यांचं आहे, त्यांच्यासाठी फंड रेज करतोय. हे सेपरेट आहे, वेगळं आहे. तुझ्या पर्सनल याच्यासाठी मला क्राऊड फंडिंग वगैरे आवडत, म्हणून तू ते आवडत. मग मी नाही. एक हे केलं सेट ऑफ वर्कशॉप्स की मी हे वर्कशॉप्स घेतोय, ह्याची इतकी फी आहे. हे हँडस्टँड वर्कशॉप्स आणि कॅलिस्थेनिक बॉडी वेट ट्रेनिंग वर्कशॉप्स आहे, ह्याची इतकी फी आहे, विच इज अदर दॅन माय रेग्युलर क्लासेस. सो त्याच्यातनं जो फंड गोळा होईल तो मी रेसमध्ये लावला. सो असं आणि खरंच त्याला जेही लोक मिळाली, ज्याचे मित्र आहेत, त्यांचे भरपूर लोक आहेत की त्याला खूप प्रेम करणारी लोक मिळाली, म्हणजे ही फॅक्ट आहे. आणि आम्ही दोघेही त्या बाबतीत नशीबवान आहोत. दुसरी गोष्ट एक आहे की लहानपणापासून तो असा होता का, तर बेसिक गोष्ट अशी होती की त्याला पहिल्यांदा शाळेत घालण्यासाठी मी भरपूर शाळा शोधल्या आणि अशी शाळा निवडली की ज्याच्यामध्ये फक्त मोठं ग्राउंड आहे. ग्राउंड मोठं असलेली शाळा मला हवी होती. एज्युकेशन बाकी सगळ्यावरती माझा विश्वास आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला ते हवं आहे, तुम्हाला नॉलेज आहे, पण प्रॅक्टिकली नॉलेज जमिनीवरती राहिल्याशिवाय आणि जमिनीची व्हॅल्यू कळल्याशिवाय होत नाही. असं माझं म्हणजे मी त्याही वेळेला लहानच होते आणि आता फक्त माझं वय वाढलंय, पण बाकी सगळं मी पण माझं स्वतःचं असं मत होतं की त्याला मोठी ग्राउंड असलेली शाळा आम्ही शोधली आणि त्याच्यामध्ये त्याला घातलं. त्याच्यानं फायदा तोटा काय वेळेला मला माहित नव्हतं, पण मला वाटत होतं, कारण मी बास्केटबॉल खेळायची, मला बास्केटबॉल खूक आवडतो. वा. यामध्ये एका मुलाखतीत बोलताना तू असं बोलला पण आहेस की 2022 पासून तुझा अप्रोच बदलला त्या मॅरेथॉन ह्याच्याकडे बघायचा, ट्रायथलॉनकडे बघायचा. तो अप्रोच काय बदलला होता? सो लॉकडाऊन जेव्हा लागला ना, लॉकडाऊनच्या मी 2017 माझी दुसरी फुल आयर्नमॅन केली होती आणि त्यानंतर मला एक 2018 एक प्रोजेक्ट होतं, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. मी डिझनीसाठी अलादीनवरती काम केलं होतं ॲज अन ॲक्शन डिरेक्टर. हो, अरे वा. सो ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि पहिल्यांदा म्युझिकल वरती काम करायला मिळालं, दॅट टू डिझनी. त्यांनी म्युझिकल्स इंडियामध्ये जस्ट सुरू केले होते येणं, सो ते खूप इंटरेस्टिंग होतं. ते प्रोजेक्ट माझं 6 महिने चाललं, त्यामुळं माझी आयर्नमॅन ट्रेनिंग किंवा मॅरेथॉन ट्रेनिंग टूक अ बॅक सीट. आणि त्या 2018 त्यामुळे मी रेस नाही केली, करू शकलो नाही,
करू शकलो नाही म्हणण्यापेक्षा आय चोज नॉट टू डू, कारण हे नवीन थोडं इंटरेस्टिंग होतं वगैरे म्हणून. 2019ला मग मी एका रेससाठी फुल मॅरेथॉनसाठी रजिस्टर केलं आणि तेव्हा माझा विजा 2 वेळा रिजेक्ट झाला, त्यामुळे त्या रेसला जाता नाही आलं मला. मग म्हटलं ठीक आहे, आता 2020ला आय वॉज खूप असा टेम्पटेड होतो की आता रेस करायची आहे मला, कारण हे लास्ट 2 वर्ष नाही झाली आणि लॉकडाऊन झाला. सो तेव्हा मला असं झालं की यार, जेव्हा तुझ्या हातात होत्या तेव्हा तू नाही केलं आणि आता तुला माहित नाही की आता पुढे करायला मिळेल नाही मिळेल. जसं आपण मगाशी बोललो, पहिले 2 आठवडे लॉकडाऊनचे काहीच कळत नव्हतं. असं वाटत होतं की आता ह्याच्या पुढे कसं होईल, ट्रॅव्हल वगैरे तर कसं होईल माहितीच नव्हतं, घराच्या बाहेर पडणं अवघड होतं. मला तर असं वाटलं होतं की एक 15 दिवस गॅप होईल होईल बरं सुटेल. पण मग जशा गोष्टी होत गेल्या आणि त्यावेळेस इफ यू रिमेंबर ट्रॅव्हल खूप डिफिकल्ट होतं, तेव्हा असं तो विचारायला यार तुझ्या हातात होत्या तू केला नाही, आता तुला करायचं पण तुला काहीच ऑप्शन नाही. त्यामुळे पुढचे 2 वर्ष परत त्याच्यात गेले. मग लॉकडाऊन लिफ्ट झाल्यावरती थॉट होता की यार मला ट्रॅव्हल करायला आवडतं, मला हे असं एका जागेत अडकल्यासारखं जे घरात झालं होतं सगळ्यांना, म्हणून पळत सुटलास ना तू. ते तो थॉट प्रोसेस बदलला. यार मला जे फ्रीडम होतं, जे सगळ्यांनाच त्यांच्या पद्धतीमध्ये एक एपिफनी सारखं झालं मोमेंट आला सगळ्यांमध्ये की यार मला ना हे करायचं. तसा माझ्या आयुष्यामध्ये तो मोमेंट होता की यार मला ट्रॅव्हल करायला आणि मला माझा स्पोर्ट करायला खूप आवडतं, परस्यू करायचं. ते मी बोललो होतो की 2022 मध्ये माझी रेस झाली, जी मी लॉकडाऊन नंतर पहिली केली इटलीमध्ये. ती रेसचं जसं मगाशी बोललो त्याचं ऑब्जेक्टिव्ह नुसतं स्पोर्ट नव्हतं. इट वॉज ट्रॅव्हल, इट वॉज फ्रीडम, इट वॉज द फ्रीडम ऑफ फॉलोइंग अ डिसिप्लिन. ते सगळं झालं आणि त्याच रेसला मी आयराला प्रपोज पण केलं फिनिश लाईनला. त्यामुळे त्यानंतर असं झालं, आता प्रत्येक रेसला आम्ही एकत्र जातो. मग ही लोक कधी कधी येतात, मागच्या रेसला ही आयराची आई सगळे होते. मग पुढची रेस परत काही मित्रांबरोबर आम्ही साइन अप केली आहे. ह्या सगळ्या रेसला किती खर्च येतो साधारण? सो अंदाज पंचे एक्सपेन्सिव्ह आहे. आता रेस रजिस्ट्रेशनच जर का बघायचं झालं तर डिपेंडिंग ऑन कुठल्या रिजनमध्ये आपण घेतोय, 60 ते 75,000 मध्ये रेस रजिस्ट्रेशन फक्त. ओके. त्यानंतर तुमचं फ्लाईटचे वेगळे, राहायचे वेगळे, खाण्यापिण्याचे वेगळे. आता फ्लाईटमध्ये असं आहे की तुम्ही आणि राहण्यामध्ये असं आहे की तुम्ही कितपत तुमच्यानुसार आहे, तुम्हाला किती परवडतं त्यानुसार. आम्ही त्यातलं त्यात मी तरी ही अगेन पहिल्यापासून सवय लागली की लवकरात लवकर फ्लाईट्स बुक करणं, कारण आता माहिती आहे मला पुढच्या रेसची माझी डेट फिक्स आहे. सो त्या पद्धतीने आम्ही करतो. पण आहे त्या गोष्टी. या सगळ्यामध्ये हे आयर्नमॅन खेळणं का सोपं नाही रे. एवढं सगळं करत तू दिवस कसा करतोस, म्हणजे तू तुझं काम कधी करतोस, तू फिटनेस ट्रेनर म्हणून कधी काम करत असतोस, तुझे व्यक्तिगत गरजा कधी म्हणजे मज्जा कधी करत असतोस, ह्याला कधी वेळ काढतोस, कसं करतोस टाइम टेबल तुझं काय असतं? आहे आता होतं, कारण माझं तुझा दिवस काय पहाटे 2ला वगैरे सुरू होतो? माझा दिवस 5ला सुरू होतो. मी सकाळी ऑन अ गुड डे, नॉट एव्हरी डे, मोस्ट ऑफ द डेज मला 5:45ला 4:45ला उठायला आणि मग माझी कॉफी बनवायला आणि मला जरा बसायला आवडतं. सो माझा फर्स्ट ट्रेनिंग सुरू होतं 6ला. त्याच्या आधी मला माझा वेळ लागतो. तुझा वेळ लागतो. सो सकाळी 6 ते साधारण 11:30-12च्या आसपास माझे सकाळचे ट्रेनिंग्स होतात आणि संध्याकाळी 4 पासून 6:30-7 पर्यंत ट्रेनिंग्स होतात. मी आता गेल्या 5-6 वर्षामध्ये थोडे लिमिटेड ट्रेनिंग्सच घेतो, त्याच्यावरतीच फोकस करतो. अँड बाय गॉड्स ग्रेस हेच जे क्लायंट आहेत ते वर्षानुवर्ष इव्हन थ्रू द लॉकडाऊन निवडक करतो पण चोख करतो. हा, गर्दी नको दर्दी हवे असं म्हणायला हरकत नाही, कारण तेच क्लायंट राहिलेत माझ्या बरोबर. सो ते आहे. आणि ह्याच्यातनं दुपारचा वेळ मला युजली मिळतो आणि संध्याकाळचा वेळ मला मिळतो. ह्याच्यामध्ये मी छोटे छोटे ट्रेनिंग सेशन जे असतात ह्याच्यामध्ये मी उडवतो. म्हणजे रनिंग, शॉर्ट रन, शॉर्ट करतोस. हा, म्हणजे बाईक इनडोअर ट्रेनरवरती आणि रनिंग ट्रेडमिलवरती वगैरे. संध्याकाळी मिळालं तर संध्याकाळी बाहेर रन्सला वगैरे जातो. आणि कधी कधी 6चं जेव्हा ट्रेनिंग नसतं,
कधी कधी सकाळी 7:30 हा, तेव्हा मग मी सकाळी माझी रन वगैरे आटपून घेतो. आटपतोस. So तसं केलं खूप प्लॅनिंग. माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, कारण तुझं प्लॅटरीज इतकं आहे ना की म्हणजे फिटनेस ट्रेनर म्हणूनच मला पुढचे 4 तास बोलायला आवडेल, पण खूप जास्त गोष्टी आहेत, अनेकांना माहित नसेल. तुम्हाला काय सांगायचं? हा, मला असं सांगायचं की ह्या सगळ्या पेशंटमध्ये फॅमिलीची त्याला खूप, म्हणजे स्पेशली आयराची खूप मदत होते. एक तर तिने याला ते ट्रेनर, म्हणजे त्याला बर्थडेला गिफ्ट म्हणा किंवा सगळ्यांकडनं नुपूरला द्यायची इच्छा आहे कोणाला तरी गिफ्ट, काहीतरी देऊ नका, आम्ही कसं ठरवलंय ते आम्ही घेतला. आणि त्यामुळे झालं काय, सायकलिंग जेव्हा त्याला घरी करायला तो स्टँड मिळाला ना, त्यामुळे तो स्टँड झाला. अरे वा, टाकला त्याने खतरनाक, 1 नंबर. याचा रील काढूया रे. नाही, तो त्यांनी ऍक्च्युली दॅट वॉज स्पेशल की आय थिंक पोर्चुगलच्या आधी 2023ला मी सायकलिंगला बाहेर गेलो होतो आणि एका बाईक राईडवरती मी पडलो. तर मी आता बाहेर जेव्हा जातो तेव्हा एक 6-7 वर्षापूर्वी, स्पेशली लॉकडाऊनच्या आधी, मी थोडासा डेअरडेव्हिलिश होतो, जायचो सायकल वगैरे घेऊन. आता ते होत नाही माझ्याकडनं. आता मी एक बॅकअप कार घेऊनच बाहेर जातो. तर मी पडलो सायकलवरनं, बॅकअप कार होती म्हणून त्यांनी मला लगेच प्रोटेक्ट केला. पण ते झाल्यावरती असं झालं की नाही, ट्रेनर एक घरी पाहिजे, कारण अगेन खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत, ते हवं. आणि आयराला असं आहे की तिने जर का दिला तर ते मला आवडणार नाही वगैरे, हा सगळा विचार करून तिने एक काम केला, तुझा बर्थडे येतोय, मग तिने माझ्या सगळ्या मित्रांना गोळा केला आणि त्यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्यूट करून त्यांनी मला एक ट्रेनर दिला, बाईक ट्रेनर दिला माझ्या राईडसाठी. सो त्याच्यावरती मस्त आहे, हे सॉलिड आहे. म्हणजे कुठल्याही रेस्टच्या वेळेस सायकलिंग कुठून, स्विमिंग कुठे संपणार आहे, सायकलिंग कुठे सुरू होणार आहे, हे कुठे सुरू, ती अख्खा दिवस त्याच्याबरोबर असते. इथं सुद्धा नाही, इथे ह्याची आयर्नमॅन असते डोक्यामध्ये आणि फिजिकली तिची फक्त बाय हार्ट त्याच्याबरोबर असणं हीच त्याची आयर्नमॅन असते डेफिनेटली. मला आता ऍक्च्युली जेव्हा मी इथं घरी आलो ना, तेव्हा मला आईने स्वागत केलं छानपैकी, मग हा भेटला, आयरा पण होती. मला असं लक्षात येतं की म्हणजे तुम्ही सगळे खूप छान कोझी फॅमिली आहात, पण प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. आणि आयराला भेटल्यानंतर मी आता पहिल्यांदाच सांगतो ऍक्च्युली की एक वाईब येते ना तुम्हाला, शी इज व्हेरी सॉर्टेड, केअरिंग आहे पण ती सॉर्टेड आहे तिच्या विचारांबद्दल, तिला जे करायचंय. तर याचा खूप फायदा होत असेल तुला, मला वाटतं. तुमची इंडिव्हिज्युअल वेगवेगळी आयडेंटिटी आहे, तिचं फाउंडेशनचं काम चालू आहे, तुझं वेगळं चालू आहे. हाऊ इज आयरा, म्हणजे ती कशी आहे? सो आयराचं आणि माझं एक बेसिक जे काय गोष्टी इम्पॉर्टंट असतात ना आयुष्यामध्ये, त्या ज्या बेसिक फाउंडेशन आहेत त्या खूप इन सिंक आहेत. म्हणजे तिचं आणि माझे एक्झॅक्ट सेम थॉट प्रोसेस आहे अबाउट द बेसिक थिंग्स इन लाईफ. जे आपण म्हणतो ना, ते 4 इम्पॉर्टंट थिंग्स, त्याच्याशिवाय तुम्ही त्या पुढे नाही जाऊ शकत. त्या इन सिंक आहेत. अदर दॅन दॅट पर्सनॅलिटी वाईज आम्ही खूप वेगळे आहेत. करेक्ट. एक तर एज गॅप पण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की तिला ना, ती जनरली खूप एम्पथेटिक बाय नेचर आहे आणि तिला अंडरस्टँडिंग खूप आहे. तिचे पॉडकास्ट पण फार छान असतात. मी तिचे पॉडकास्ट फॉलो केले, काही बघितले, खूप ओरिजिनल आणि जेन्युइन आहेत. प्युअर म्हणतो ना आपण, प्युअर. आणि मोर इम्पॉर्टंटली आता तिने शी इज ओपन अबाउट दिस की ती जे डिप्रेशन फाईट करते फॉर लास्ट 7-8 इयर्स ना, त्यामुळे तिचं हे नेचर झालंय. तिला ह्या गोष्टींचं किंवा जनरल जगाबद्दल एक एम्पॅथी आहे, मेंटल हेल्थ बद्दल आहेत. आणि त्या गोष्टींमध्ये शी इज व्हेरी सॉर्टेड की तिला ह्या एका फील्डमध्ये लोकांची हेल्प करायची, तिला ह्या फील्डमध्येच काम करायचं आणि ती करते, हेडस्ट्रॉंग आहे त्या बाबतीत करते. जे माझं बॅकग्राऊंड नाही आहे, कारण मला कम्प्लिटली वेगळं आहे. मी कम्प्लिटली लॉस्ट असतो अजूनही आहे. म्हणजे मला वाटायचं की मला थोडंफार अंडरस्टँडिंग आहे मेंटल हेल्थ बद्दल, किंवा ह्या लास्ट 5 वर्षामध्ये कळले, मी सरफेस पण नाही कळत मला. आणि आता असं झालंय की मला हे कळून पण नाही घ्यायचं, बिकॉज मला 4 लोक आहेत माझ्या आयुष्यातले
त्यांच्याबद्दल काय झालं, प्रायमरीली आयरा ती सफर करते आणि तिला जे काय होतं त्याच्यासाठी ते मी आहे. आय एम देअर. करेक्ट. मग तुम्ही त्याला डिप्रेशन बोला, मेंटल हेल्थ बोला, बरोबर, काही बोला, किंवा whatever. प्रशांत बोला, मला नाही फरक पडत. हे आहे, ह्याच्यावरती आपण करू. सो माझं तो एक अंडरस्टँडिंग आहे की व्हॉट एव्हर इट इज आय एम देअर, विल डील विथ इट. अनफॉर्च्युनेटली वी होत नाही, तिलाच बिचारायला हो, डील करा, बट बरोबर. वी आर ऑल हिअर. करेक्ट. ते कळतं. सो लाईक आय सेड, हे माझं अंडरस्टँडिंग नसल्यामुळे मला तो एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आता असतोच, लक्षात बरोबर. येतोय. आणि तिचं माझ्या जे काय माझं बॅकग्राऊंड आहे किंवा जे माझ्या माइंडसेट आहे तो तिच्यासाठी नवीन आहे. बरोबर. त्यामुळं एकमेकांचा पर्स्पेक्टिव्ह आम्हाला कळतो आणि वी आर वर्किंग ऑन इट. असं नाही की शी इज 100% राईट किंवा आय एम 100% राईट, पण एक दुसऱ्याचा पर्स्पेक्टिव्ह माहिती अरे पण असणं माहिती असणं तरी किती महत्त्वाचं आहे. कळलं तरी खूप झालं. फॉर एक्झाम्पल आता तिचं ते एक मला एक्झाम्पल क्लासिक आवडतं, जे तिने आता पॉडकास्टमध्ये पण बोलली की, आणि तिने मला पहिल्यांदा एक्सप्लेन केलं तर तेव्हा झालं अरे हो यार, दॅट मेक्स सेन्स. की AC 24 वरती आहे, तू म्हणतोय की अरे काय गरम होतंय 24 वरती. मी म्हणतो अरे काय थंडी वाजते 24 वरती. तू पण खोटं नाही बोलत, मी पण खोटं बोलत नाही, पण तुला गरम होतंय, मला थंडी वाजते, 24 वरतीच होतंय. सो मला जे होत नाहीये ते खरं नाही असं नाहीये. करेक्ट. गरम होऊ शकतं कोणाला तरी 24 वरती, करेक्ट. थंडी वाजू शकते कोणाला. सो हा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे एकमेकांचा, तो एक तर आम्ही आमच्याबद्दल वी आर ट्राईंग टू लर्न, असं नाही की सगळंच जमतंय. सो त्यांनी खूप फरक पडलाय. आधी मी खूप असं हेड स्ट्रॉंग होतं की नाही माय वे और हाय वेट आहे. आता नाही का ठीक आहे, तुला जर का कळत नसेल तर नाहीये असं नाहीये. किंवा तिला पण ते आहे की ठीक आहे बाबा, मे बी मला असं वाटतं पण त्याला जर का नसेल वाटत तर देअर शुड बी समथिंग. सो हे आय थिंक दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे आम्ही, हे म्हणजे दुसऱ्याच्या बुटात पाय घालण्यासारखंच आहे ना, की आपण समजून घेऊया की त्याला काय वाटतं नाही. या वा, मला हे खूप छान त्याच्यामध्ये वाटतं. आणखीन एक मी ऍड करू. प्लीज. सगळं लग्न बिग्न झालं, 2-4 महिन्याने लोक त्यांना विचारायला लागली की काय बदललं वगैरे. या दोघांनी लोक विचारत होते. आयरानी मस्तपैकी एक उत्तर दिलं आणि ऑब्विसली या दोघांनी मिळून बदल झाला म्हणजे आमचा निर्णय चुकला का, म्हणजे लग्नानंतर काही बदल व्हायलाच पाहिजे का? असं काही असतं का? म्हणजे बदल झाला नसेल तर काय आमचं चुकलं का, म्हणजे चुकलं का, म्हणजे ज्या अर्थी बदल झाला नाही त्या अर्थी आम्ही आहेत असंच. करेक्ट. मला ते एवढं मस्त म्हणण्यापेक्षा जनरली लोकांचं असतं तर बदल, लग्न झालं मग तुमचं अमुक अंतमुक, प्रत्येकाचं एक वेगळं हे असतं. बदल झाला म्हणजे आमचा बहुतेक निर्णय चुकला असेल. ज्या अर्थी बदल झाला नाही, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे ना, मार्मिक आहे, म्हणजे जी वस्तुस्थिती आहे. करेक्ट आहे. ती खूप अशी एकदम सॉर्टेड, एकदम शांत, चिल आहे. इट इज लाईक दॅट. मला खूप आवडलं. तुझ्याकडे तो परत मला म्हणजे अनेकांना माहीत नसेल पण फिल्म मेकिंग पण तू केलेलं आहेस असं समजलं मला. एका मराठी सिनेमाला त्यानं एडी म्हणून पण काम केलेलं आहे. त्या सिनेमाचं नाव नको घेऊया आपण आता इथं, पण केलंय काम. हा किडा कधी चावला होता तुला फिल्म मेकिंगचा आणि का? सो मी आणि माझा लहानपणापासूनचा मित्र अतुल दंडगे, पुण्याला असतो तो, आम्हा दोघांना म्हणजे माझं टेनिस वगैरे झाल्यावरती मी फक्त फिटनेससाठी जिम लावलं. त्यातनं साधारण थोडीशी बॉडी वगैरे झाल्यावरती ते 11वी-12वी मध्ये मित्र असतात ना की अरे तू तो बन जा, तू तो मॉडेल बनेगा, तू तो हे बनेगा, असं ते चढवलं आणि मी पण चढलो. तेव्हा आम्हा दोघांना ॲक्टिंगच करायची होती. मग त्याच्याकडे एक ते जुने मोठे हँडीकॅम असायचे ना लग्नात, ते व्हिडिओ वगैरे काढायला ते होते. मग आम्ही त्याच्यावरती आमच्या फिल्म्स बनवायचो. आणि ही कधीची गोष्ट आहे? साधारण केवढा होता? 99 ग्रॅज्युएशन झालं तुझं की नाही? त्याच्या अलीकडची गोष्ट आहे. 9वी-10वीच्या आसपास. फारच कोवळी स्वप्न होती. हा, म्हणजे 9वी-10वीच्या आसपास तो हँडीकॅम होता त्याच्याकडे. आय थिंक आम्ही हे शूटिंग वगैरे करायला लागलो 2003च्या आसपास. सो मी 11वी-12वी मध्ये होतो आय थिंक. तेव्हा आम्ही ते शूट वगैरे करायचो आणि त्यास एडिट वगैरे काही प्रकार माहीत नव्हतं. त्यामुळं
स्टार्ट आणि पॉज माहिती होतं, त्यामुळे तेवढ्यात जे होईल ते. हा, तर आपल्या दोघांमधली फिल्म आहे, तर तुझं डायलॉग बोलणार, मी स्टॉप नाही करणार, मी पॉज करणार, हा. मग कॅमेरा तुझ्याकडे देणार, मग मी माझा डायलॉग बोलणार, मग तो पॉज करणार. मग ती सगळी आम्ही तो कॅमेरा टीव्हीला कनेक्ट करायचा आणि अख्खी फिल्म बघायची, आणि आम्ही अरे काय काय एडिट केली आमचं, आम्ही पॉज करून वगैरे, असं आमच्या ट्रिपवरती आम्ही खुश असायचो आयुष्यात. सो त्यावेळेस पासून होतं हे. आणि मग पुढे मी मुंबईला आल्यावरती, कॉलेज वगैरे झाल्यावरती मला असं झालं की मला सिरियसली आय नीड टू गिव्ह इट अ शॉट. कारण तोपर्यंत मग मी एडिट सॉफ्टवेअर वगैरे करून माझ्या रॅन्डम फिल्म्स बनवायला लागले होते. म्हणजे यूट्यूबवरनं मी यूट्यूब नवीन होतं तेव्हा व्हिडिओज डाउनलोड करणं किंवा ते मिररिंग करून त्या व्हिडिओज डाउनलोड करणं, मग ते एकत्र करून त्याची काहीतरी फिल्म बनवणं वगैरे. मग अतुल आणि मी फिल्म शूट करून फिल्म्स बनवणं, व्हिडिओज बनवणं हे सुरू केलं होतं. मग ते एकांनी बघितलं आणि मग मला तो चान्स मिळाले म्हणजे ते असिस्ट करायला. आणि माझ्या डोक्यात होतं की ऋतिक रोशननी कोयलाला असिस्ट केलं आणि मग तो स्टार प्यारेमध्ये गेला, मी ह्याच्यामध्ये असिस्ट करणार, मग मी पण स्टार होणार. फक्त तिसऱ्या दिवशी मला सेटवरती लक्षात आलं की हे खूप अवघड आहे, कारण एवढी धावपळ असते आणि एवढं अवघड असतं, मला तिसऱ्या दिवशी कळलं. आणि तिथे असताना त्या अख्ख्या सेटवरती, त्या फिल्मच्या सेटवरती 1.5-2 महिन्याच्या शूटमध्ये मला वर्कआउट खूप स्ट्रगल होता. म्हणजे मी शूटच्या आधी पहाटे तरी जायचो, नाही तर शूटच्या नंतर रात्री तरी जायचो. हे खूप हाल झाले. तेव्हा एक लक्षात आलं की यार मला जर का वर्कआउट नाही करता येते आणि फिटनेस जर का नाही होते तर मला काही करायचं नाही. कारण त्यावेळेला तर बॉइल्ड हे खायचं असं, त्यावेळेस माझं डाएट पण असं खूप, कारण मी टाईट होतं अगदी. मध्ये ना 2 वर्ष मला एकदा मी फेल झालो होतो, तेव्हा मी माझं फिटनेसचं सर्टिफिकेशन करून घेतलं होतं, कारण माझ्याकडे 1.5 वर्ष होतं. कशात फेल झालं? 12वी मध्ये. हा 12वी, सॉरी, कारण मी नाही यासाठी म्हटलं कारण मी TYV अकाउंटला पण फेल झालो. तर 12वी फेल झाल्यावरती मी तो फिटनेस सर्टिफिकेशन करून ठेवलं होतं की बघू आपण काहीतरी होईल. त्यामुळं आयडियली आय एम अ सर्टिफाईड ट्रेनर तेव्हाच झालं, तेव्हापासूनच. सो ते माझं फर्स्ट एव्हर सर्टिफिकेशन होतं. सो ते होतं, त्यामुळे मी त्यावेळेस खूप स्ट्रिक्ट डाएट आणि हे ते बॉडीसाठी करायचो. सो ते मला खूप मेंटेन करणं अवघड गेलं होतं. आणि त्यावेळेस ते असं झालं होतं की नाही, हे नाही तर मला काहीच नाही. आणि म्हणून ते होतं. आणि मग फ्रीलान्सिंग सुरू केल्यावरती मग मला काही सेलिब्रिटीजना ट्रेन करायचा चान्स मिळाला. जेव्हा मी काढलेलं नाही, मी पण तो नाव नाही घेत, बट असं झालं की म्हणजे एक लाईफ सरप्राईज जे म्हणतात ना, द मोमेंट आय डिसाईड की मला हे नाही करायचं, मला हे करायचं. ज्या सेलिब्रिटीला मी ट्रेन करतो त्याच्यावरनं मी एका मोठ्या बिग प्रोडक्शन, बॉलिवूडच्या प्रोडक्शनच्या सेटवरती ॲज अ ट्रेनर गेलो. नाव म्हणजे अदर साइड ऑफ द टेबल, मला माझी रूम मिळते, मला माझं ट्रीटमेंट आहे, हे ते असं मी डायरेक्ट त्या सेटवरती होतो. तर झालं ओके, फाईन, तिथं बघ इथे मिळतंय, हा आय एम हॅपी, मला हे आवडेल. वा वा. पण आता याच्यानंतर आता तर म्हणे तू इंडस्ट्री मधलाच झालेला आहे असं मला वाटतं. नाही, आता परत काय सिनेमात काम बिम काय मिळालं तर? मला खरंच इंटरेस्ट नाही आता. मला लाईक आय सेड, मी मगाशी पण म्हणलं, जे एक असतं ना की फिलॉसॉफिकल नाही साऊंड करायचं, पण ते जिक्सॉ पझल असतं ना, ते प्रत्येक पीस मिळालं की ते पेंटिंग होतं त्याचं. मला आत्ता असं वाटतं की मला प्रत्येक पीस मिळालंय आणि हे पेंटिंग चांगलं आहे, मला अजिबात हलवायचं नाही. मला माझे जे ट्रेनिंग्स चाललेत, मग माझे जे क्लायंट्स आहेत, मग माझे स्वतःचं जे ट्रेनिंग चाललंय, किंवा ज्या रेसेस करायला किंवा जे काही इव्हेंट्स करायला मिळतात हे चाललंय, घरच्यांना मित्रांबरोबर जेवढा टाइम स्पेंड करता येतोय तसा मी लेडबॅक आणि रिलॅक्स्ड आहे. म्हणजे मला असं जास्त मोठमोठे ॲम्बिशन्स नाही आहेत. मला आवडतंय, हेच करायचं आहे. अनलेस काही एकदम असं वाटलं की मी आता 40ला आलं त्यामुळे मिड लाईफ क्रायसिस आले तर बघू. पण असं काही वाटत नाही, तू सारखं नाव सांगायचं, वय सांगायची काही असं एकदा शो ऑफ करणं गरजेचं आहे. पण या सगळ्यामध्ये फार ॲम्बिशियस तू नाही आहेस, हा मागं पण एकदा दोनदा उल्लेख आलाय बोलता बोलता की आमिर खानने जेव्हा तुला बोलवलं तू सांगितलंस की बाबा माझं हे विजन आहे, मी काय फार ॲम्बिशियस नाही आहे.
असं का? जनरली कुठल्याही केसमध्ये आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रात येतो तेव्हा आपल्याला ते टॉपला जायचं असतं, महत्वाकांक्षा असते की मग आता इथं करून जाईल, ते करून दाखवेल. अम्बिशियस का नाही असतो? माहिती आय थिंक फंडा काय? आय थिंक इट्स अ पर्सनॅलिटी ट्रेट. आय थिंक आय एम नॉट व्हेरी शुअर. बट मोर इम्पॉर्टंटली हे जे चाललंय मला ह्याच्यामध्ये खरंच जेन्युइनली मजा येते. आणि मला कुठली गोष्ट मजा येते म्हणून का करू नये हे मला नाही कळत. कारण मला मजा येते, मी करतोय. मला असं वाटतं की तो जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो ना, तो 101% त्याच्यामध्ये असतो. म्हणजे आईला वेळ देणं, आयराला वेळ देणं, त्यांच्या फॅमिलीला वेळ देणं, स्वतःला वेळ देणं. त्याला जेव्हा असं लक्षात येतं की ह्या सगळ्यांना वेळ देऊन मी आतून एकदम शांत आणि छान आहे, त्यामुळे मला त्याला वाटतं की ह्या सगळ्यापेक्षा हे जास्त छान. हे माझं ऑब्झर्वेशन आहे त्याच्याकडे. आणि आई आहे म्हणजे सगळं करेक्ट आहे असं बिलकुल नाही, पण मला असं वाटतं की तो जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी करतो तेव्हा तो 100% देत असावा. आणि त्याच्यातनं त्याला जे सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना एखाद्या गोष्टीचं, सॅटिस्फॅक्शन म्हणजे पैसा किंवा एक असं काही नसावं. मनशांती म्हणजे आपण फिलॉसॉफीकडे नको जायला, पण एक स्वतःला आनंद मिळणं आणि रात्री कुठे पडलं तरी झोप लागणं हे त्याच्यासाठीच एक औषध आहे. ते दिवसा पण लागतो. खूप आपण आता डीप चाललोय. आता मी तुम्हाला वर आणतो परत. हे सगळं एकीकडे चालू असताना तुम्ही दोघांनी जो काही धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे इन्स्टावर, ते काबिले तारीफ आहे. याची 2 कारणं आहेत. एक, तुमच्यातलं बॉन्डिंग मला दिसलं. खूप दिवसानंतर इंस्टाग्राम सारख्या अशा मीडियमवर आई आणि मुलगा दिसायला लागला. एक, जिथं फक्त तरुण मुलं दिसत राहतात तिथं आई आणि मुलगा दिसायला लागला. दुसरी गोष्ट खूपच तरुण. या तरुणावरनं एक गोष्ट सांगते. मी मध्ये मध्ये जास्त बोलते. हो, मला आवडतं. आणि आता समजा हो म्हटलं तर काय करणार? नाही, नाही म्हटलं तरी काहीच करू शकत नाही, पण मी हे सांगणार. माझे एक गुरु आले होते तबल्याचे, घरी आले होते आणि आता एक 2-4 वर्षापूर्वी आले होते. आणि हाय बाय झालं, त्यांना सगळं गेट हे झालं. आम्ही खाली सोडायला गेलो होतो. प्रीतम तू नाही बदललीस. बाय बी म्हटलं. आम्ही वळालो, हात पकडल्या नूपूर म्हणतोय, अच्छा म्हणजे तू लहानपणापासूनच म्हातारी आहेस. म्हणजे असे छोटे छोटे किस्से. या सगळ्यामध्ये म्हणजे हा पहिला भाग बॉन्डिंगचा. आणि दुसरा भाग म्हणजे तुम्ही जे विनोद करताना ते फार इनोसंट असतात. म्हणजे ते सिच्युएशनली गमतीदार असतात. आता ते खूपच लोकांना आवडायला लागले. त्याला खूप सारे हिट्स मिळतात, व्ह्यूज मिळतात. हे काय तुम्ही सुरू केलं एकदा? आणि हे कुठून सुरू झालंय? हे एडिट कोण करतंय? हे शूट कोण करतंय? हे कधी करता? याचं सगळं क्रेडिट नूपूरला. अरे वा. नाही खरंच. कारण ना कट कुठे घ्यायचा आणि तो ना आधी मला काही सांगत नाही. काय शूट करायचं हे बिलकुल सांगत नाही. आपल्याला ना एक रील करायचं, हाचल ना मग कसं करायचं काय करायचं म्हणूनच सांगितलं नाही. थांब आपण नंतर करायचंय, तू असं बोल, जेवढं बोलायचंय तेवढं बोलायचंय, दॅट्स इट. ओके. म्हणजे मी एवढंच त्याला विचारते की नूपूर माझा टोन कसा तुला पाहिजे किंवा कसं बोलायचंय आपण, एवढंच विचारते. आणि आमच्या ना रीलपेक्षा जर का मागची गंमत आमच्या दोघांची जर का पाहिली तर ती आणखीन सुद्धा लोकांना आवडू शकेल. पण हे सगळं क्रेडिट नूपूरचं. काय कन्सेप्ट ठेवायची, काय पद्धतीने साधेपणाने तो ठेवायचा. साधे म्हणजे करावं असं कधी वाटलं हे आपण करूया? मला आठवतं, मी एक रील कुठेतरी बघितलं होतं आणि त्यावेळेस मी ते एक शूट केलं होतं. त्यांना कॉपी केलं मी आणि आय थिंक तेव्हा पोस्ट केलं होतं, तर मी क्रेडिट पण दिलं होतं की यांच्याकडनं केलं. सो ते टाकलं मी रील आणि ते एकदम जे काय त्यावेळेसचे फॉलो होते त्यामध्ये व्हायरल गेलं. ते मग मजा आली. मग नंतर मी काही केलं नाही. मग आय थिंक लॉकडाऊनमध्ये आम्ही जेव्हा दोघं एकत्र होतो तेव्हा काही मित्रांनी एक रील बनवलं होतं. ते त्यास बनायचे ना रील की तू काहीतरी मला बोल, मग मी कॅमेरा घेणार, मग मी बोल. सो इट वुड लुक लाईक की सगळे आपापल्या घरी आहेत पण सगळे एकत्र आहेत, असे ते काही कॉन्सेप्ट जोडायचे नंतर. सो त्यावेळेस मग ही आणि मी घरी असताना मी ते कभी खुशी कभी गमचं असं काहीतरी केलं होतं आणि एक मी जिंदगी ना मिलेगी दोबाराचं माझं केलं होतं. त्याच म्हणजे ते कॅमेरा शूटिंग आणि एडिटिंग स्किल्स कामाला आले आणि मी ते टाकले जनरल. आणि मग ते थोडे व्हायरल जायला लागले. नंतर असं झालं की जे आपले जरा रील्स जरी बघितले तरी त्यामध्ये ना घरगुती गोष्टी जास्त आहेत. अगदी म्हणजे
चप्पल घालून किचन मध्ये जाऊ नको. झाडू पासून सगळं करेक्ट. सो ह्याच गोष्टी आहेत त्या मी फक्त थोड्या ओव्हर एक्झॅजरेट करून सांगतो. सो ते व्हायरल व्हायला लागले आणि ते आवडायला लागले म्हणून. आणि मला पण तो फिल्म मेकिंगचा एक तो जो काही किडा आहे तो जायला नको म्हणून इट शुड बी अलाइव्ह म्हणून मी आपलं करायला लागलो. आता असं लक्षात आलं की हे थोडं सिरियसली म्हणजे लोक आवडतात आणि थोडं ना असे लोक भेटतात तेव्हा बोलतात वगैरे की अरे तुमचे रील्स बघतो आवडतं वगैरे. तर आता माझं याच्यात थॉट प्रोसेस हा आहे की बायको कामावरती बायको काम करते, आईला कामाला लावायचं, तिला रील स्टार बनवायचंय, म्हणजे पैसे दोन्हीकडनं माझ्याकडे येतील आणि मग मी चुपचाप माझ्या रेसेस करायला मोकळा. आता मी फक्त त्याच्यावरती काम करतो की हिला रील स्टार बनवायचं. तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळत होते त्यातनं आपल्याला आणखी हुरूप येतो ना. तो विषय तुम्ही ठरवता कसे आणि आईचं डायलॉग कोण ठरवतं, आईचं एक्सप्रेशन कोण ठरवतं आणि त्यानंतर तुझं एक्सप्रेशन मध्ये लाजवाबच असतात. हे ठरवलेलं असतं का इन्स्टंट असतं, कसं असतं? तो थोडा मिक्स आहे. कधी कधी ना असं स्पॉन्टेनियसली काहीतरी वाटतं की अरे चल हे शूट करू. अँड जसं मी मगाशी बोललो तसं आम्ही थोडं ओव्हर एक्झॅजरेट करतो. बरोबर. की नुसतंच ओरडण्यापेक्षा आता कान पिळलाय आणि हे केलंय म्हणजे एवढं नाही करत कोणी, पण ते दिसायला फनी दिसतं. तर काही गोष्टी स्पॉन्टेनियस असतात आणि काही गोष्टी स्क्रिप्टेड नाही म्हणता येणार, पण एखादा थॉट आला की त्याच्यावरती मग थोडा अजून ड्वेल करून मग ते थोडासा त्याच्यावरती लिहित नाही पण एक विचार करतो की हे बोललं तर असा रिस्पॉन्स फनी वाटेल किंवा हे डायलॉग जर का झाले तर ते फनी दिसेल. अच्छा. असे करता करता सॉरी मगाशी त्यांनी स्टँडचा तो घेतला तो. हो ते आहे. आणि तो एक रील बघितला मी की तुम्ही प्रॅक्टिस करत असता आणि आई तुम्हाला इथं मार म्हणून, नाही इथं नाही इथं मारते. खरंच मारतो ते खरं मारते. हो खरं मारता. पहिले काही रील तर ती चल रील बनवूया म्हटलं की ती झाडगुडे घेऊन यायची चला. चान्स मिळतो ना एवढ्या मोठ्या मुलाला मारण्याचा चान्स मिळणार कधी. आणि आयांना थोडस तिला ती एक मिसकन्सेप्शन आहे आमच्याकडे. काय? तिला जेन्युअनली अजूनही वाटतं की तिने मला कधी लहानपणापासून मारलं नाहीये. हा तिला कदाचित मारलं आणि मारून टाकलं ह्याच्यातला फरक कळत नाही. नेहमी मला असंच म्हणतो आणि सगळ्यांना हेच सांगतो. नाही हिला सवय येता जाता ती अशी मारत वगैरे असते. आता लहान मुलाला मारलं म्हणजे कसं काय एवढं मारलं तरी त्याला मारल्यासारखंच वाटणार. त्यामुळे माझ्या मेमरीज मध्ये आहे की तिने मारलंय. ते एसी सारखं आहे. मला 24 वर्ष वाचते तिला गरम. बरं लक्षात ठेव. तसं आहे. तिला ते एकदा मला आठवतं ती किस्सा सांगते की ती मला लहानपणी म्हणते इकडे मी तुला मारते. वेडीस का इकडे ये मारते असं म्हणून कोणी येईल का. हा किस्सा तिला आठवतो. पण आता त्यांना तिला जेन्युअनली वाटतं की तिने मला कधी मारलं नाहीये. त्यामुळे आता जे रील्स बनवतात ती हात साफ करून घेते. वा मला खूप मजा येते आणि या दोघांचं बॉन्डिंग इथे खूप मस्त आहे. पण वेळ हा एक भाग आहे. शेवटच्या टप्प्याकडे येतो. तू फिटनेस ट्रेनर आहेस आणि अनायसे मला सापडला आहेस. आई पण फिट आहे, तू पण फिट आहे. त्यामुळे मी शेवटचा प्रश्न विचारतो की जनरली लोकांना फिट राहायचं असतं. म्हणजे काय प्रत्येकाला बॉडीज करायची असतं असं नाही, पण फिट राहिलं पाहिजे. फिटनेसची कन्सेप्ट काय आहे, कसं असायला पाहिजे? फॉर मी फिटनेस प्रायमरीली इज being active. Be as active as you can. Especially active in what sense? It can be from as basic as आसपास कुठे जायचं असेल तर बाईक न काढता गाडी न काढता जाणं आणि पटकन दूध आणलंय हे आणलं ते करणं. आजकाल आपण सगळं ऑर्डर करतो. नाही बघू इथे मागे बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याचा मशीनचा आवाज आहे, तो अवॉइड करता येत नाहीये. तुम्ही जरा प्लीज समजून घ्या. हां. सो ॲक्टिव्ह म्हणजे साधारण बेसिक डे टू डे लाईफ मधल्या गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह असल्यापासून एखादा स्पोर्ट पिकअप करणं किंवा एखादी ॲक्टिव्हिटी करणं, स्वतःसाठी एक ॲटलिस्ट हाफ एन आवर 40 मिनिट्स 2 किंवा 3 दिवस मिनिमम, 6-7 दिवस केलं नथिंग लाईक इट, पण 2 किंवा 3 दिवस इन अ वीक 30 to 40 मिनिट्स स्वतःसाठी देणं, स्वतःच्या हेल्थसाठी, फिजिकल हेल्थसाठी, मेंटल हेल्थसाठी देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे झालं बेसिक. ह्याच्यावरनं तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या लायकिंग प्रमाणे तुम्हाला काय किती बिल्ड करायचं ते करा. जिम करायचं जिम करा, फुटबॉल खेळायचं फुटबॉल खेळा, तुम्हाला
कुठला दुसरा स्पॉट आवडतो, चालायला चालायला जायचंय, आवडतं. धावायला जायचंय, स्विमिंगला जायचंय, काय करायचं ते करा. पण ही एक ऍक्टिव्हिटी, समथिंग दॅट हेल्प्स यू वर्क ऑन यू ओनली नॉट बाहेर ना, बट इंटरनली, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो माझ्यासाठी फिटनेस इज दॅट. तो तुमचा तो क्वेश्चन जेवढा स्ट्रॉंग तेवढे तुम्ही फिट. माझ्या फिटनेसची कल्पना अशी आहे हा, की काय? बेल वाजली की पटकीने स्वतः उठायचं आणि जायचं. फॅन बंद करायचं असेल तर प्लीज कोणाला तरी फोन फॅन बंद करायला वगैरे नाही, सांगायचं नाही. उठायचं, हा मग स्वतः जायचं आणि स्वतः बंद करायचं. स्वतः उठायचं. म्हणजे ती इच्छा जेव्हा होते ना हा, तेव्हाच तुम्ही फिट असता. किती सिंपल, क्वाईट इम्पॉर्टंट. भारी आहे. वा. तर असा फिटनेस तुमचा कायम राहू दे. मला खूप आवडलं तुमच्या दोघांशी बोलून. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. खूप बोलण्यासारखं आहे मला माहिती आहे. विशेषतः नुपूरशी बोलताना फिटनेसबद्दल काहीच नाही असं अनेकांना वाटू शकतं. काय खायचं, काय प्यायचं, कधी झोपायचं, पण तो विषय आजचा नव्हता. नुपूर शेखरे कोण आहे हे लोकांना कळावं आणि मला कळावं, बेसिकली हा विषय होता. आता आई पण कळली. तर तुम्हाला खूप शुभेच्छा. मी इथं थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. हे दोघंही सोशल मीडियावर आहेत, हिट आहेत, त्यामुळं तुम्ही यांच्यापर्यंत कमेंट्स पोहोचवू शकता. मी तर सोशल मीडियावर आहेच. आणि आपलं जे वाक्य आहे की चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे ही 2 छान माणसं आणि आयरा, ही 3 छान माणसं आज आपल्याशी जोडली गेली. त्यामुळे मला छान वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. भले ते घडो. थांबतो. थँक्यू.